सो हे गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि खालचा दिसतं कॅमेरा, जरा सेटअप करू दे. सध्या आहोत आपण आता पुण्यामध्ये. तर सध्या आपण आहोत आता पुण्यामध्ये. म्हणजे कालच आलो होतो मी पुण्याला आणि मी मस्त ब्लॉग पण बनवला होता त्याचा येताचा. तर भेंडी सीन असा झाला की जो मेमरी कार्ड होता तो करप्ट झाला आणि जेवढा मी ब्लॉग बनवलं होतं सगळं म्हणजे सगळं पाण्यात. म्हणजे मला तो मेमरी कार्ड इन्सर्ट केला ना मोबाईलमध्ये तेव्हा दाखवतो एक तर तुम्हाला मेमरी कार्ड फॉर्मॅट करायला लागेल तरच तो चालू होईल असं. तर अशा प्रकारे मेहनत माझी वाया गेली सगळी. आणि आता वाजले दुपारचे 12:30 झालेत आणि मी निघालो आहे आपलं इथे तुळापूरला. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिकडे निघालो आहे मी आता. शिवजयंती आहे ना मोठी, नाही काल होती. 1 तासाचा रोड दाखवत होते. तर बघूया किती वेळ लागतो. हाय ट्रॅफिक, पुणे की ट्रॅफिक. बेडगा कशी दिसतात बघा. गपागप. मुंबईसारखं पुणे पण अंडर कन्स्ट्रक्शन 24/7. गुगल मॅप दाखवतं 1 तास 26 मिनिटं पोचायला. ते आपण ट्रॅफिकच्या हिशोबाने 2 तास पकडून चालूया. पुण्याचं म्हणजे ना, इथे तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं असतं ना ते तुम्हाला बाय रोड करायला लागतं. म्हणजे इथे मुंबईसारखं आपला लोकल अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे रोडचे जावं आहे. तर तुम्ही इथली लोक मग काय करतात, पर्सनल व्हेकलने जाणं प्रिफर करतात बसपेक्षा, कारण टाईम तेवढाच तर लागतो. पुण्यात आणि अजून असं बरेचसे ठिकाणं आहेत फिरायला. म्हणजे शनिवारवाडा झाला, कसबा गणपती आहे, दगडूशेठ आहे, लाल महाल आहे, अशी बरीचशी ठिकाणं आहेत. सगळे ऑफिस कॉलेज विलेजला जाणारे सगळे लोक निघाले. चल बे यार. ट्रॅफिक पुण्याची ट्रॅफिक. थोडा आता ट्रॅफिकमधून बाहेर का आलो आहे. बघूया आता किती वेळ लागतोय.
हा राईट तर घेतला. सरळ सरळ आळंदी कल्याण नगर. बस स्थानक आहे का मे बी. But we have to go straight. आर्मी टँक. ट्राफिक 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 ट्राफिक. आतापर्यंत 3दा गाडी माझी बंद पडली आहे ओव्हरहीट होऊन. एवढी ट्राफिक आहे. आणि त्या वरून उन्हाच्या उन्हाच्या हा थँकरवाला आहे ना, झाडूसाला जाम कसतो. रस्ता आहे ना हा आळंदी हायवे. आळंदी हायवेवरनं पूर्ण राईड घ्यायचं आहे आपल्याला. तो जातो तुळापूर. तुला तरी चौक येणार आहे एक मोठा, तिथून राईट आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक. मित्रांनो जवळजवळ पोचलो आहे आता आपण संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ. एक्झॅक्ट अजून माहीत नाही आहे. मॅपनुसार तर इथेच लेफ्टला दाखवते कुठेतरी. तुळापूर छत्रपती संभाजी महाराज समाधी विहार लेफ्ट. अच्छा इथे मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ. सावली हवी जरा गाडी लावायला. थंड थोडीशी आता. चला आतमध्ये भेटूया. हिला थंड होते. देव चोरला माझा, देव चोरला माझा, देव चोरला
माझा देव चोरला, देव चोरला, माझा देव चोरला, देव चोरला, 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 माझा देव चोरला. भला थोरला माझा, भला थोरला माझा, भला थोरला, 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 भला थोरला माझा देव चोरला, देव चोरला, माझा देव चोरला. झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला, झगमग, 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 झगमग. दुसरा तीर सुटला, मालोजी बाबाच्या उजव्या हातात तीर सुटला, मालोजी बाबाच्या दोन्ही तलवारी खाली पडल्या आणि मुकरबचा पूर्ण सैन्य माझ्या मालोजी बाबाच्या भोवती गोळा झाला आणि माझे मालोजी बाबा अभिमन्यू सारखे त्यात अडकलेले. परंतु मालोजी बाबाने त्यांचा विचार न करता मालोजी बाबा लढू लागले. लढता लढता मुकरबचा पूर्ण सैन्य माझ्या मालोजी बाबाच्या अंगावर तलवारीने वार करू लागला. माझ्या मालोजी बाबाच्या अंगावर जागा शिल्लक राहिली नाही, माझ्या मालोजी बाबाच्या अंगावर एकही जागा शिल्लक राहिली नाही. तेवढे वार माझ्या मालोजी बाबाच्या अंगावर. अरे मालोजी बाबाच्या अंगावर नुसतं रक्त 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 वाहू लागला. मालोजी बाबाच्या अंगात रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि मालोजी बाबावर तलवारीचे वार होऊ लागले. आणि मालोजी बाबाची तलवारीची एक वार अशी लागली, मालोजी बाबा खाली पडले. मालोजी बाबा खाली पडल्यावर मालोजी बाबाचे ओठ हलले, जीभ लावली आणि माती उंच उडाली आणि त्या उंच उडलेल्या मातीला माझा मालोजी बाबा सांगता झाला, ए माती, सांग माझ्या संभाजीराजांना, सांग माझ्या महाराष्ट्राला, मालोजी मेला पण मालोजी मातीसाठी नाही तर मालोजी स्वराज्यासाठी मेला, मालोजी स्वराज्यासाठी मेला. आणि अखेर चारही बाजूने मुकरबचा सैन्य गोळा झाला आणि त्यात मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी राजा जेरबंद झाला. मराठ्यांचा वाघ मुघलांच्या कैदेत पडला, पण मान तशीच, कणाही तसाच, रगही तशीच, बाणेदारपणाही तसाच. आणि औरंगजेब कळाला, कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने छत्रपती संभाजीराजा गिरफ्तार केला म्हणून. अरे आजपर्यंत छत्रपती संभाजीराजाने राजे म्हणून राजवस्त्र घातले असतील, आज त्याला विदूषकी जबली घाला. आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी राजाचा मुकुट आपल्या डोक्यावर मिरवला असेल, आज त्याला विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी राजे म्हणून घोड्याच्या हत्तीच्या पालखीतून गेले असतील, आज छत्रपती संभाजीराजांना उंटाला बांधू द्या. कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने छत्रपती संभाजीराजा गिरफ्तार केला म्हणून. कोण संभाजी, कोण छत्रपती संभाजी महाराज हे पाहण्यासाठी कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या खांद्यावर, छत्रपती संभाजी महाराजांना पाहण्यासाठी जेवढ्या लोकांची गर्दी झाली तेवढे लोक आमच्या छत्रपती संभाजीराजांना बघत होते. आणि निघाली छत्रपती संभाजीराजांची पालखी उंठाला बांधून. छत्रपती संभाजीराजांच्या शरीराला
काटे लावले, पोलादी मनगटे बांधले आणि छत्रपती संभाजीराजाला उंठावरती बांधून काढली त्यांची पालखी. पण माझ्या छत्रपती संभाजीराजांना पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली, कोणतरी यायचा माझ्या छत्रपती संभाजीराजांना गोटा फेकून मारायचा. त्या गोट्याबरोबर माझ्या छत्रपती संभाजीराजांना रक्त लागायचं. माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागायचा. कोणतरी यायचं त्या उंटाची पुष्टी ओनाळायचा. माझ्या छत्रपती संभाजीराजांना त्या उंटाची पुष्टी ओनाळल्याबरोबर छत्रपती संभाजीराजांना पाठीला काटे ओरपडायचे. माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या पाठीला रक्त रक्त लागायचा. कुणीतरी यायचा छत्रपती संभाजीराजांवर थुंकून जायचा. काय काय वेदना झाल्या असतील माझ्या छत्रपती संभाजीराजांना. कोणी सोसलं एवढा त्रास? का सोसत राहिला एवढा त्रास माझ्या छत्रपती संभाजीराजांनी? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यभर आरामात जगला असता. पण का सोसत राहिला एवढा त्रास? आणि तसाच तद्दीन झालेला औरंगजेबाच्या दरबारात आला आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश. तसा औरंगजेबाचा मुघल म्हटला, अरे झुक जा आनम पाना के सामने. तसा कवी कलश म्हटला, अरे झुकेगा नहीं वो झुकाएगा, वो छत्रपती संभाजी राजा है, झुकेगा नहीं तुम्हारे सामने. तसे छत्रपती संभाजीराजे म्हटले. कवी कलश आहे का एखादी या विषयावर कविता? कवी कलश आहे का एखादी या विषयावर कविता? तेव्हा कवी कलश म्हटला, अरे हा माणूस आहे की काय? छत्रपती संभाजीराजांना कळतं की नाही आपण मोगलांच्या कैदेत आहो, औरंगजेबाच्या दरबारात आहो, यांना या विषयावर कविता सुचते का? कवी कलश म्हणा की एखादी कविता. आणि कवी कलश कविता म्हणायला सुरुवात केली. राजन तुम हो खूप साचे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तकत तेजत औरंग औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं शौर्य, काय तुमचं तेज. राज तुमचं शौर्य तेज बघून औरंगजेब स्वतःचा सिंहासन सोडून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसला. राज, काय लढलात तुम्ही जंग. तसा औरंगजेब म्हटला, खामोश, बता संबा, कहा रका खजाना, कहा रकी लोक. आणि माझे छत्रपती संभाजीराजे म्हटले, अरे औरंगजेब, इथलं मातीचं कण आणि कण मानतो आम्ही सोनं. तू गिडलास खजाना, तू गिडलास सोनं, पण मागणार नाही आम्ही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थानात राहतो, हिंदुस्थान तुझ्यासारख्याला हाक मारून भीक देतो. घेऊ नाही असं, घेऊ मनगटाच्या बळावर बस. सरपडत सरपडत राहिला औरंगजेब. आणि औरंगजेब म्हणाला, ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, ऐसा एक भी शख्स क्यों पैदा नहीं हुआ हमारे घर में. तसा औरंगजेब म्हटला. आणि संभाजीराजा त्या औरंगजेबाला म्हटला, अरे औरंगजेब, कसा जन्मेल छत्रपती संभाजीराजा तुझ्या कुशीत? अरे छत्रपती संभाजीराजा जन्मेल छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत बस. तुझ्या कुशीत नाही जन्मेल छत्रपती संभाजीराजा. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, अरे स्वतःच्या भावाचा कत्तल करणारा तू औरंगजेब, मग सांग तुझ्या पोटी जन्मेल कसा संभाजी? अरे संभाजी जन्मेल सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत बस. याद रख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. अरे महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच तुझी माती करू. आमच्या वाटेवर येऊन आमच्याशी वाटवारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन त्याच्याशी वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परत येत नाही. हा इतिहास आहे आमचा. याद रख, सिंहाचे बतळे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच. आई भवानीचे पुते आम्ही, विकणार नाही ऐमान, होणार नाही बेमान. अरे मरायचं तर इथंच आणि रक्ताचं शेवटचं थेंब आणि थेंब इथंच. याद रख, स्वराज्यासाठीच मरेन. आणि तसा औरंगजेब कळाला आणि म्हटला, ले जाओ संभा को, बहुत बोलती है उसकी जबान, काट डालो उसकी जबान, काट डालो उसकी आंखें. आणि माझ्या छत्रपती संभाजीराजांना कळून चुकलं, आता आपली डोळे जाणार आहे. तसे छत्रपती संभाजीराजांनी डोळे झाकले, डोळ्या पुढे उभं राहिली. मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजा, माझा स्वराज्य, माझे सह्याद्री आणि माझा हा अख्खा महाराष्ट्र माझ्या डोळ्यापुढे दिसत राहिले. माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यापुढे दिसत राहिला हा स्वराज्य, हा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची माती आणि आमचे गड किल्ले. आणि तसे छत्रपती संभाजीराजांनी डोळे खोलल्याबरोबर मुघल तिथून 2 सलाकी घेऊन आला. माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या दोन्ही डोळ्यात सलाकी टाकल्या. त्याच डोळ्यात छत्रपती संभाजीराजांच्या सलाकी गेल्या आणि त्याच वेगाने छत्रपती संभाजीराजांच्या दोन्ही डोळ्यातून सलाकी बाहेर आटल्या. माझ्या छत्रपती संभाजीराजांचे दोन्ही डोळे त्या सलाकी बरोबर बाहेर आले होते. अरे उरले नव्हते डोळे, उरले होते पापण्या आणि नुसतं डोळ्यातून रक्त 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 वाहत होतं. माझ्या छत्रपती संभाजीराजांना किती सोसला असेल एवढा त्रास माझा छत्रपती संभाजीराजा. अरे एवढ्या बिनसवाच्या लवलव करणारा वेदना
कुणाच्या वाटेला आल्या, का सोसला एवढा त्रास माझा छत्रपती संभाजीराजा. आपल्या पायात काटा गळला तर आपण 8 दिवस पाय धरून राहतो, पण माझ्या छत्रपती संभाजीराजांचे जिवंत डोळे काढले, परंतु माझा छत्रपती संभाजीराजा त्यांच्या पुढे झुकला नाही. आणि छत्रपती संभाजीराजांना एवढा त्रास झाला. आणि दुसरी शिक्षा होती, छत्रपती संभाजीराजांची जीभ कापायची. छत्रपती संभाजीराजांची जीभ कापायची कोशिश करू लागले, पण छत्रपती संभाजीराजांचा जबडा उघडेना. कोणतरी यायचा छत्रपती संभाजीराजांचे कान दाबायचा, पण छत्रपती संभाजीराजांचा जबडाच उघडेना. कोणतरी यायचा छत्रपती संभाजीराजांच्या पाठीवर तलवारीने वार करायचा, त्या तलवारी बरोबर माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या शरीरावर रक्त लागायचं, पण छत्रपती संभाजीराजांचा जबडा उघडेना. अरे जबडा उघडेल कसा? वाघाच्या जबड्यात घालून ह्यात मोजची दात, ही अवकात सांगणारा छत्रपती संभाजीराजा आहे. अरे उघडेल कसा जबडा? तितक्यात एकाने युक्ती लावली. छत्रपती संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. छत्रपती संभाजी महाराजांचं नाक दाबून धरल्यावर श्वासासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे ओठ हलले, जीभ लावली. या संधीचा फायदा घेत एका मुघलाने छत्रपती संभाजी महाराजांची जीभ सांसीत पकडली, दुसऱ्याने तलवार हातात घेऊन आली, माझ्या छत्रपती संभाजीराजांची जीभ कापली. नुसतं रक्त तोंडातून माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या वाहत होतं. अरे जी जीभ सुद्धा माझ्या छत्रपती संभाजीराजांपासून दूर जायला तयार नव्हती. अरे ज्या जीभेने बोलले हर हर महादेवाचा गजर, जी जीभ बोलत राहिली आईसाहेब मासाहेब छत्रपती शिवाजीराजे माझा स्वराज्य माझे गडकोट, ते जीभ सुद्धा माझ्या छत्रपती संभाजीराजांची कापली. काय त्रास झाला असेल माझ्या छत्रपती संभाजीराजांना. अरे जिवंत असताना त्यांचे डोळे काढले हो, जिवंत असताना त्यांची जीभ कापली. काय त्रास झाला असेल माझ्या छत्रपती संभाजीराजांना. आणि कोणी पाहिलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा राजा आहे. छत्रपती संभाजीराजांची अवस्था भूतासारखी झालेली होती. कोणतरी यायचा छत्रपती संभाजीराजांची बोटं तोडून न्यायचा, कोणतरी यायचा छत्रपती संभाजीराजांच्या शरीरावरचा मांस सोलायचा आणि कुत्र्या गिधाडांना चरायचा. अरे काय त्रास झाला असेल माझ्या छत्रपती संभाजीराजांना. 40 दिवस त्यांनी स्वतःचा त्याग केला. काय त्रास झाला असेल माझ्या छत्रपती संभाजीराजांना. छत्रपती संभाजीराजा एवढा का सोसत राहिला? अरे तुमच्या आमच्या भविष्यासाठी आणि आजच्या या महाराष्ट्रासाठी. खरं तर छत्रपती संभाजीराजे तुमच्या आमच्यासाठी लढले नसते तर आज आपण या महाराष्ट्राच्या मातीतून आज आपण आपल्या स्वातंत्र्यपणाने फिरलो नसतो. या छत्रपती संभाजीराजांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचा जीव दिला, स्वतःचा 40 दिवस शरीराचा त्याग केला. आणि अखेर उजाडला तो दिवस 11 मार्च 1689. आणि औरंगजेब संतापला आणि म्हटला काट डालो संभा की गर्दन. आणि छत्रपती संभाजी महाराजांची गर्दन कापणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना डोळे नाही आहेत, छत्रपती संभाजी महाराजांची जीभ सुद्धा कापली आहे. छत्रपती संभाजीराजांना काय त्रास होत असेल. आणि 11 मार्च 1689 वड बुद्रुक तुळापूर येथे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या मस्तकाची गुढी उभारली गेली. आणि महाराष्ट्राचा राजा छत्रपती संभाजीराजा या महाराष्ट्राला सोडून गेला. आणि गेल्या 350 वर्षापासून ते भीमा इंद्रायणी आजही आम्हाला सांगते खरा सर्जा छत्रपती संभाजीराजा तुम्हाला कळलाच नाही. आणि छत्रपती संभाजीराजाला मारून औरंगजेब मोकळा झाला. आणि गेल्या 15 वर्षापासून औरंगजेब तळफळत राहिला स्वराज्य घेण्यासाठी, परंतु तो औरंगजेबाला स्वराज्य घेता आला नाही. आणि संभाजीराजांचा मृत्यू झाल्यावर तो औरंगजेब म्हटला या अल्लाह होंगे कामयाब कभी या ऐसे ही लोटना पडेगा खाली हात. परंतु औरंगजेबाला दिल्लीत परत जायचं भाग्य आलंच नाही. छत्रपती संभाजीराजांच्या रक्ताच्या बलिदानातून पुन्हा हजारो मावळा छत्रपती संभाजी झाला. धनाजी संताजी सारखे मावळे तयार झाले आणि औरंगजेबाला मारून मोकळे झाले. आणि तिथूनच आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापन झाला. आणि महाराष्ट्रातून आज आपण अथकपणे फिरतो. त्या छत्रपती संभाजीराजांचा आपल्याला वारसा पिलता आला पाहिजे. आपण करतो काय? फक्त छत्रपती संभाजीराजांना गळ्यात ठेवतोय, छत्रपती शिवाजीराजांना गळ्यात ठेवतोय, गळ्यावर माळ घालतोय, कपाळावर चंद्राची कोर घालतोय. तुम्ही गळ्यात माळ नाही घातले तरी काहीच फरक पडत नाही, कपाळावर चंद्राची कोर नाही लावले तरी काहीच फरक पडत नाही. परंतु घरातून बाहेर निघताना छत्रपती शिवाजीराजांचे आणि छत्रपती संभाजीराजांचे विचार घेऊन बाहेर निघा. या देशाला तुमची नक्कीच गरज पडणार. तर मित्रांनो चला, इथलं सगळं झालं आपलं महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन.
गणपती बाप्पा मोरया. चला. आज तो मुलगा ज्याला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांनी पूर्ण आपल्याला याची इन्फॉर्मेशन दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची. आणि तो होता म्हणजे ते होते लहान होता तो 19 वर्षाचा होता परंतु त्याची कामगिरी अशी होती की भाई त्याला रिस्पेक्ट देणं बनतं आहे. तो बोलतो माझे वर्षातून बोलतो 200 ते 250 असं चालू असतात बोलतो म्हणजे प्रवचन वगैरे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितलंच असेल त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला असं वाटलं असेल की ती मधूनच चालू झाले पण काय करणार कारण मी जेव्हा गोप्रोमध्ये रेकॉर्ड करायला गेलो ना तेव्हा आपल्या गोप्रोने साथ सोडली आपली आणि आपली बॅटरी संपली त्यामुळे मग मी माझ्या मोबाईलमध्ये अर्धं शूट केलं. त्यामुळे त्या गोष्टीसाठी आय एम सॉरी. आता त्या दादांनी आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की संभाजी महाराजांना कसं पकडलं कसं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झाले औरंगजेबाने त्यांची हत्या कशी केली हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही ते बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. खूप म्हणजे खूप याने मुलगा होता तो. जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की जो मुलगा भेटला होता आपल्याला त्यांनी पूर्णपणे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाची कसं झालं काय झालं कसे पकडले गेले आणि कसं मारलं त्यांना. आता ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगसाठी. तोपर्यंतसाठी बाय बाय.